नमस्कार भावांनो. येणारं सर्वात मोठं बिंदोडचं मैदान म्हणजे मौजे इताळे तालुका भिवंडी इथलं मुंबईचं. तर भावांनो, इथे 4 व्हीलर बक्षीस आहेत, तसेच 12 बाईक आहेत, 12 फ्रीज आहेत, 12 सायकल अशी मोठी बक्षिसं आहेत. तर मगाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला बकासूर मौजे इताळे मैदानात परवा म्हणजे 4 तारखेला 100% पळणार आहे, बिंदोडसाठी सज्ज झालेला आहे. तर या व्हिडिओमार्फत तुम्हाला बकासूरचा फेरा कोणासोबत असणार आहे आणि पैरा कोण असण्याची शक्यता आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तसेच भावांनो, एक बॅनर सोडलेला आहे सकाळपासून, तुम्ही हा बॅनर बघू शकताय. बिंजोड राधे एंटरप्राइजेस दीपेश पाटील चिरले, दुवा कान्हाशेठ पाटील यांचा जो मेहरबान आहे, यांची साईट असणार आहे डावी. तब्बल 2 गोंडे 11 बादल्या 4 5 बोकड, म्हणजेच काय 1,11,000 वय नाव सोडलेलं आहे मेहरबानची साईड असणार आहे डावी. आणि शर्यत एक बैल सांगूनच होणार आहे, त्यामुळे मेहरबानकडे देखील लक्ष लागलेलं आहे. नक्की पैरा कोण असेल आणि मेहरबानच्या सोबत शर्यत कोणाची जुळली जाईल याचं उत्तर थोड्या दिवसात समजणारच आहे. तत्पूर्वी आपण सांगतो की बकासूर मौजे इताळीमध्ये येणारच आहे. तर त्याचा फेरा कोणासोबत, तर मला माहिती मिळतोय त्याचा फेरा असण्याची शक्यता आहे म्हणजे सैराट सोबत, जो की भुंगा आणि सैराट ही टॉपची जोडी, त्यातला जो हा सैराट आहे, सैराट आणि बकासूरचा फेरा दुपारी 1 वाजता निघण्याची शक्यता आहे. मौजे इताळे येथे बकासूर आणि सैराटचा फेरा असणार आहे. आणि हा बॅनर सुटलाय, त्याचा पैरा कोण असणार, मेहरबानचा. तर मेहरबानचा पैरा असण्याची शक्यता म्हणजे एक नाव पुढे येते तो म्हणजे घोटचा सर्जा, दुसरा नाव पुढे येते तो म्हणजे बकासूर. म्हणजे मेहरबानचा पैरा असणार आहे घोटचा सर्जा किंवा बकासूर, म्हणूनच एवढा मोठा नाव सोडलेलं आहे. तसेच भावांनो, बकासूरच्या पैऱ्याबद्दल चर्चा केली तर भावांनो, बकासूरचा पैरा याच्यासोबत देखील जोडला जातोय मेहरबान सोबत. आणि अजून एक नाव टॉपचाच समजतोय तो म्हणजे भुंगा, जो की सैराट सोबत फेरा असणार आहे. आणि एक शर्यत मला वाटते बकासूर आणि भुंगा ही जो पैऱ्यात पळणार आहेत असं समजतोय. एकतरी मेहरबान बकासूर असू शकतो किंवा बकासूर भुंगा देखील असू शकतो. आणि तिसरा ऑप्शन नाव आहे तो म्हणजे घोटचा सर्जा. या तिघांपैकी बकासूरचा पैरा असणार आहे. धन्यवाद भावांनो.